रसिको नमस्कार. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं लेखक महेंद्र कदम यांचं कादंबरी लेखन या विषयावरील चर्चासत्राचं आयोजन दिनांक 19 मार्च 2022 रोजी सायंकाळी 5 ते 8 या वेळेत सोलापुरातल्या निर्मलकुमार फडकुले सभागृहात संपन्न झालं. या चर्चासत्रात तणस या कादंबरीची निरीक्षणं डॉक्टर राजशेखर शिंदे यांनी नोंदवली आणि डॉक्टर सारीपुत्र तुपेरे यांनी चर्चक या नात्यानं आपले विचार व्यक्त केले. त्यांच्या भाषणांचा हा संपादित भाग आता आम्ही प्रसारित करत आहोत. मंचावर उपस्थित मान्यवरांचे स्वागत बुके देऊन करण्यात येत आहे. त्यासाठी मी आदरणीय डॉक्टर प्रभाकर कोळेकर सरांना विनंती करते की त्यांनी चर्चासत्राचे अध्यक्ष डॉक्टर विजय चोरमारे सरांचा सत्कार बुके देऊन करावा. यांचा थोडक्यात परिचय असा की पत्रकार आणि कवी म्हणून ओळखले जातात. 1987 साली दैनिक सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. त्यानंतर विविध वृत्तपत्रामध्ये संपादक म्हणून कार्यरत होते. सध्या ते महाराष्ट्र टाइम्सच्या मुंबई आवृत्तीकडे वरिष्ठ सहाय्यक संपादक म्हणून कार्यरत आहेत. तसेच दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूरचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत आणि आजच्या चर्चासत्राचे अध्यक्षस्थानही त्यांनी भूषवलेले आहे. त्यानंतर मी डॉक्टर प्रभाकर कोळेकर सरांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर केदार कळवणे सर यांचा सत्कार बुके देऊन करावा. यांचा थोडक्यात परिचय असा की ते मराठी विभाग शिक्षण महर्षी मोहिरकर महाविद्यालय येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ते उत्कृष्ट वक्ते, लेखक, स्तंभलेखक, समीक्षक व संपादक अशा बहुविध भूमिकांमध्ये सतत कार्यमग्न असतात आणि आजच्या चर्चासत्रात ते डॉक्टर महेंद्र कदम सरांच्या धूळ पावलं या कादंबरीवर निबंध सादर करणार आहेत. ओके. यानंतर मी प्राध्यापक सागर सुरवसे सरांना विनंती करते की त्यांनी प्राध्यापक नानासाहेब गव्हाणे सरांचा बुके देऊन सत्कार करावा. ओके, ठीक आहे सर. यानंतर मी प्राध्यापक सुरेश सरांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर रफिक सुरेश सरांचा सत्कार बुके देऊन करावा. यानंतर मी सागर सुरवसे सरांना परत विनंती करते की त्यांनी डॉक्टर रमेश शिंदे सरांचा सत्कार बुके देऊन करावा. यानंतर मी डॉक्टर दत्ता घोलप सरांना विनंती करते की त्यांनी आदरणीय डॉक्टर राजशेखर शिंदे सरांचा बुके देऊन सत्कार करावा. यानंतर मी डॉक्टर घोलप सरांना पुनश्च विनंती करते की त्यांनी डॉक्टर सारीपुत्र तुपेरे सरांचा सत्कार बुके देऊन करावा. यापुढील सर्व सूत्रे मी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर विजय चोरमारे सरांकडे सुपूर्त करीत आहे. विजय चोरमारे सरांना विनंती करते की विकास पाटील सरांचा त्यांनी सत्कार करावा. मी एस के पवार सरांना पण मंचावर आमंत्रित करते सर. चोरमारे सरांना मी परत विनंती करते की त्यांनी एस के पवार सर, कुलसचिव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांचे बुके देऊन सत्कार करावा. यापुढील सर्व सूत्रे मी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर विजय चोरमारे सरांकडे सुपूर्त करीत आहे. नमस्कार. आपण थेट चर्चासत्राला सुरुवात करीत आहोत. महेंद्र कदम यांच्या 3 कादंबऱ्या आहेत, धूळ पावलं, आगळ आणि तणस. तर आपण चर्चा उलट्या बाजूनं सुरू करणार आहोत. सर्वप्रथम तणस या कादंबरीवर डॉक्टर राजशेखर शिंदे हे बोलतील. चर्चेचं स्वरूप साधारण असं राहील की जे निबंधवाचक आहेत ते 15 मिनटात आपली मांडणी करतील आणि त्यानंतर चर्चक 5 मिनटं
त्यावर बोलतील. अशा पद्धतीनं ही एका कादंबरीवर 20 मिनटं, साधारण 1 तासाचा वेळ चर्चासत्रात राहील. मी सुरुवातीला डॉक्टर राजशेखर शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी तनस या कादंबरी संदर्भातली आपली मांडणी करावी. या चर्चासत्राचे अध्यक्ष विजय चोरमारे सर, माझे सर्व सहनिबंध वाचक, विद्यापीठाचा पदाधिकारी वर्ग, पाटील सर, पवार सर, शिंदे साहेब, बरेच मित्र आहेत, काही नावं घेणे अपरिहार्य आहे. आदरणीय योगीराज वाघमारे सर, सर्वांची नावे घेऊ शकत नाही, पण किमान सौभाग्यवती कदमचं नाव मी घेऊ शकतो, कारण त्याच्याशिवाय लेखकाला पूर्णता येणार नाही. चेहरे बरेच आहेत, किमान काही नावं देवीदास वगैरे, बालमित्र, बाबूराव, क्षमस्व. मित्र हो, मगाशी चोरमारे सरांनी किंवा कथाकार लोमटेंनी चांगलं सांगितलं की उत्सव नाही. निश्चितच हा उत्सव नाही. यापूर्वीच्या त्यांच्या आगळ कादंबरीवर मी प्रतिकूल मत लोकसत्तातून मांडलेलं होतं आणि तरीही आमच्या दोघांची मैत्री अभंग आहे, किंबहुना ती वृद्धिंगत झालेली आहे. कदाचित त्याचंच हे फलित असेल आज मला इथे आमंत्रित करण्यात आलेलं आहे. मित्र, महेंद्र कदम यांच्या कादंबऱ्यावर चर्चा करण्यासाठी आपण इथे जमलो आहोत, त्याचा मला निश्चितच आनंद आहे. मराठीमध्ये चांगदेव चतुष्ट, खंडेराव चतुष्ट विचार करायला लावणारे आहेत. मराठी कादंबरीकारांना वाट दाखवणारे आहेत. खंडेरावाचे अजून भावंड येणारी आहेत. समकालीन कादंबरीकारांमध्ये प्रवीण बांदेकर, कृष्णात खोत, दत्तू पाटील, मनोज बोरगावकर हे चांगले कादंबरीकार. या चांगल्या कादंबरीकारांमध्ये महेंद्र कदम आपल्या समकालीनांमध्ये वेगळ्या कारणास्तव उठून दिसतात. मनात काही एक प्रकल्प घेऊन महेंद्र कदमांनी कादंबरी लेखनाला सुरुवात केलेली आहे. गावाकडची पडझड, गावाचा खुळेपणा, कंगालपणा आणि गावाचे उद्ध्वस्त होणे हे धूळ पावलामध्ये त्यांनी मांडले. तर भाकरीच्या दिशेने सुशिक्षित समाज जात असल्याने संबंधविरहित नवसमाज व्यवस्था आणि विस्थापनामुळे कुटुंबातील नात्यांचा जिवंत ओलावा आटत कसा चालला याचे भगभगीत चित्रण आगळमध्ये महेंद्र कदम यांनी केले आहे. तर तणस ही त्यांच्या 2 कादंबऱ्यांपुढची कादंबरी आणि या कादंबरी म्हणून कादंबरी वाङ्मय प्रकाराचा प्रौढपणा त्यांनी दाखवलेला आहे. या कादंबरीत आत्ता उल्लेख झाला जागतिकीकरणाच्या बाबतीत, पण ही कादंबरी जागतिकीकरणाचा वेगळा विपर्यस्त विचार करायला लावणारी आहे. परिणामांचा वेध घेणारी ही तणस कादंबरी आहे. कादंबरी हा वाङ्मय प्रकार चवडच्या चवड, पाचुंदाच्या पाचुंदा खायला घेतो. तो काहीही खातो. त्याला कोणताही विषय वर्ज्य नसतो. नवरसात तो डुंबलेला असतो आणि तरीही त्याचा बरडपणा हा जात नसतो. मुळात कादंबरीत कविता असते. विषय कवितेत मावत नाही म्हणून तो बाहेर येऊन महाकाय रूप धारण करतो. महेंद्र कदमांच्या तणसमध्ये या महाकाय रूपाचं प्रत्यंतर यायला लागतं. तणस सुरुवातीला ही कृषी संस्कृतीनिष्ठ कादंबरी वाटते, पण वाचत गेल्यानंतर हे कृषी संस्कृतीच्या बाहेर पडलेल्या समाजव्यवस्थेचं चित्रण आहे असं स्पष्ट दिसायला लागतं. कृषी संस्कृतीवर काही नसलेला विषय, पण कृषी संस्कृतीचं काही वाक्यांमध्ये मूलगामी स्वरूपाच लेखकाने विचार केलेला आहे दिसून येतं. प्रत्येक शेतकरी, भारतीय शेतकरी पीक काढतो आणि हे पीक धरणीमातेचा प्रसाद आहे म्हणून पहिल्यांदा तो इतरांना 12 बलुतेदारांना देतो.
त्याची पूजा घालतो आणि उरलंच तर तो खातो, हे भारतीय शेतकऱ्याचं वास्तव आहे. कादंबरीकारानं फार सुंदर सांगितलेलं आहे की बाजार मूल्य शेतकऱ्याला कळलं नाही, कारण ते त्याच्या रक्तात नाही आहे. गुणसूत्रात दुसऱ्यांना देत आपण खाणं हे कृषी संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. हे कृषी संस्कृतीचं वैशिष्ट्य शहरातल्या आणि ग्रामीण भागातल्या प्रत्येकाच्या मनात आहे. आणि जाता जाता लेखकानं जे वाक्य विधान स्वरूपात केलेलं आहे, लेखकाची ती भूमिका स्पष्ट करणारी आहे भारतीय संस्कृतीकडे. ही भारतीय संस्कृती कृषीवर आधारलेली आहे हे लेखकाला सांगायचं आहे. लेखक काही गोष्टी पॉज घेतो, आपलं लेखक पण सिद्ध करतो. आपलं लेखक पण समाजावर थोपत नाही, पण समाजाला निश्चितच थापटत राहत नाही. तो थोपतो, तो बडवतो आणि समाजातील व्यंगाला तो बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. या कादंबरीचा नायक दिनकर देसाई झोप येत नाही म्हणून आई आणि तो रात्री गच्चीवर जातात, तिथे संवाद करत आहेत. लेखक कसा मोठा होतो, तो काय पोज घेत असतो, ते त्याच्या विधानातून आपल्याला कळायला पाहिजे. तिथे ती वृद्धा दिनकरची आई बापाविषयी म्हणजे तिच्या नवऱ्याविषयी बोलते आहे. बाई ज्याला जपती त्यालाच पुरुष जात मेली पाळत ठेवती. आज बी म्हातारा माझ्यावर भरोसा ठेवत नाही. आता हे संबंध स्त्रीवर्गाचं जे दुःख आहे, हे दुःख म्हातारपणी या बाईंनी विसरलेलं नाही. वयाच्या 70मध्ये या बाईला नवऱ्याचा आपल्यावर भरोसा नाही अशी खदखद व्यक्त करावी लागते. ही खदखद संबंध समाजातील स्त्रियांची आहे. स्त्री पण हे जर नशिबानं प्राप्त झालेलं असेल तर ते नैसर्गिक जगणं स्त्रीला लाभत नाही. हे महेंद्र कदमनी या कादंबरीमध्ये फार चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. आपण या ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतो, या महत्त्वाच्या गोष्टी आपल्या वाचनातून म्हणजे भाष्यातून सोडतो आणि त्याचा कथेचा भाग आपण पकडतो आणि मराठी समीक्षेची नेमकी इथेच गोची झालेली आहे हे दासर सांगू शकतील. हे बाईपण चिरकाल सत्य आहे. हे स्त्रीत्व चिरकाल सत्य आहे. स्त्रीपासून पुरुष निर्माण होतो आणि जणू ती आपली नाहीच असं वागायला लागतो. हाच विषय आगळमध्ये आहे. आता कथाकारांनी सांगितलं लोपटेजींनी की ती गावाकडच्या माणसांना लेखत नाही. ती का लेखत नाही? तिची एक वेगळी आगतिकता आहे. त्याला कुटुंबीय व्यवस्था जपायची असते, पण तिला या व्यवस्थेच्या पुढे जायचं असतं आणि दुसरं काही प्रस्थापन करायचं असतं. हे कादंबरीकार सांगत असतो. अर्थात तणसमध्ये आलेल्या स्त्रिया फार व्यापक आहेत. त्यांच्यापुढे पुरुष तोकडा आहे. दिनकरची पत्नी, दिनकरची आई, या कादंबरीमध्ये आलेला जो उत्तमराव शेंडगे पाटील हे चरित्र आहे, त्या चरित्राची पत्नी शेवंताबाई, या सर्व स्त्रिया पुरुषांपेक्षा अतिशय व्यापक विस्तारत जाऊन आपली एक प्रकारची मनोवृत्ती दर्शवित असतात आणि पुढचा काळ त्या पाहत राहतात. हा पुढचा काळ पाहण्यातून समाज काही ठिकाणी अवरुद्ध होतो, काही ठिकाणी समाजाला त्या ओळखतात आणि समाजाची पावलं त्या ओळखायला लागतात. म्हणून तर दिनूची पत्नी उर्मिला जेव्हा तुझा नवरा की तुझी नोकरी हा प्रश्न समोर येतो तेव्हा ती आत्मरत पद्धतीने झिजत चाललेल्या नवऱ्यापेक्षा नोकरी तिला महत्त्वाची वाटते. ही भौतिकता नाही, ही स्त्री म्हणून जगण्याची अगतिकता आहे. प्रत्येक माणसाला स्त्री ओळखत असते आणि त्याचा होणारा अंतकाळ तेही ती पाहत असते. कदमांनी या संबंध कादंबऱ्यांमध्ये जे काही हृद्गत मांडलेलं आहे,
जो आत्मसंवाद मांडलेला आहे, ज्या प्रश्नांच्या लगडीच्या लगडी टाकलेल्या आहेत, त्या वाचत असताना स्वतः वाचक व्यापक व्हायला लागतो. हा प्रश्न व्यवस्थेला असतो की लेखकाला पडलेला असतो, की त्या चरित्रनायकाच्या मनात उपस्थित झालेला प्रश्न असतो. हा प्रश्न सर्वांच्या अनुषंगानं आलेला असतो, म्हणून त्या प्रश्नाचं रूप अतिशय विरूप व्हायला लागतं. हे प्रश्न वाचत असताना आपण कुठेतरी एका गूढ कुहरात गेलो आहोत असं वाटायला लागतं. मराठी कादंबरीवर नेहमीच टीका होते. ही कादंबरी कथात्मकतेच्या अनुषंगाने जात असते. कथावस्तूशिवाय वेगळी काहीच कथावस्तू या मराठी कादंबऱ्यांमध्ये नाही, असं साधारण 1885पासून सांगण्यात आलेलं आहे. अशा स्वरूपाची टीका फकीरमोहन सेनापतींच्या कादंबरीच्या अनुषंगाने करण्यात आलेली आहे. नंतर तर रसियन कादंबऱ्या पुढे आल्यानंतर ही टीका अधिक प्रखर झाली. पण त्या दृष्टीने तणसकडे पाहिलं तर तणसमध्ये निश्चित एक कथानक नाही. तणसमध्ये कथानक नाही. कादंबरीच्या कथेचा कणा कोसलात मोडला गेलेला आहे आणि तणसमध्ये या कथानकाच्या संपूर्ण नसा कदमांनी तोडून कापून काढलेल्या आहेत. कादंबरीमध्ये अर्थशास्त्रासारखा गहन, अवघड, दुर्बोध विषय वास्तवात आणणे आणि त्याची मांडणी करून त्याला सुललित रूप देणे, ते वाचनीय वाटणे, ही कादंबरीकाराची फार मोठी कसरत असते. बँकर्स टू दी पुअर्स हे मोहम्मद युनिस यांचं पुस्तक, त्यांची थेअरी, त्यांचा विचार महेंद्र कदमांनी या कादंबरीत आपल्या नाठाळ मित्रासोबत केलेल्या चर्चेतून आणलेला आहे. तो जो दिनू आहे, त्या दिनूकडे एक मित्र येतो, तुझ्या आईला बचत गटात घेतलेलं आहे एवढं सांगण्यासाठी येतो आणि तिथे ही चर्चा सुरू होते. पहा, नाठाळ मित्र आहे आणि त्याच्यासोबत ही चर्चा चालू आहे, बँकर्स टू दी पुअर्स. आणि त्यानंतर मध्ये मध्ये संपूर्ण कादंबरीचा हा पटल, हा पसारा अर्थशास्त्राने गुंतलेला आहे. PPF, FD, बँक रेपो रेट किंवा FDवर ओव्हरड्राफ्ट काढल्यानंतर बँकरची परिस्थिती किती जटिल आहे हे चांगल्या कस्टमर्सला कळेल. या सगळ्या गोष्टी कादंबरीमध्ये आणत असताना बहुतेकदा ते रिपोर्ट वजा होऊ शकलं असतं. पण लेखकाने याच्यासाठी किंमत मोजलेली आहे. लेखक जेव्हा आयुष्य मोजतो तेव्हा त्याला काही असर्शन करता येतं, तेव्हा त्याला काही निश्चित विधानं करता येतात. समकालीन घटनांच्या विवेचनाकडे वळत असताना काही त्याच्या काळातील मुलाखती लेखक कादंबरीमध्ये आणतो, पण कुठेही कादंबरीच्या ढाच्याला, कादंबरीच्या अटकर बांध्याला धक्का पोचत नाही. विजय कुबेर आणि विजय केळकर यांची विकासावरची चर्चा या कादंबरीत आहे. पुढे जाऊन कादंबरीकाराच्या समकाळातील अनेक गोष्टी आर्थिकतेच्या अनुषंगाने या कादंबरीमध्ये घेतलेल्या आहेत. असा प्रकार मराठी कादंबरीमध्ये नवीन आहे. यापूर्वी संजय सोनवणे यांची सव्यसाची कादंबरी शेअर मार्केटवर आधारलेली आहे, शेअर मार्केट कसा फोडायचा वगैरे वगैरे. त्याच्यापूर्वीच काही वर्षे चौखूर विलास दत्त राऊत यांच्या कादंबरीमध्ये हा अर्थशास्त्राचा विषय रेसकोर्सच्या अनुषंगाने आलेला होता. त्यानंतरच्या 2 दशकानंतर या कादंबरीत हे अर्थशास्त्र आलेलं आहे. अर्थशास्त्र पचवणे आणि त्याचं कथन करणं आणि कथन परंपरेतून त्याला एक रूप देणं कथनाचं, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मुळात महेंद्र कदम तणसमध्ये वर्णन करत नाही हे महत्त्वाचं आहे, तो कथन करतो आहे. कथन हे भारतीय परंपरेचा मूलाधार आहे. आपण जगलो, आपली संस्कृती वाढली, आपली परंपरा पुढे आली,
ही कथन परंपरेतून आलेली आहे. ज्याला कथन मीमांसा कळते तो समाजशास्त्री होतो आणि ज्याला कथन परंपरेवर चांगली मांड टाकता येते तो सुललित पद्धतीने बोलायला लागतो. त्यातूनच पुढे अनेक प्रकारचे महाराज निर्माण होतात. या आधुनिक जीवनशैलीचं एक विदारक सत्य या कादंबरीत आलेलं आहे. सर्वत्र दैवतीकरण चाललेलं आहे. देवतांचा बाजार मांडला जातो आहे आणि जागतिकीकरणामध्ये खरं तर आपण पैसा हे केंद्र आहे. जागतिकीकरण म्हणजे काय आहे? पैशाच्या पाठीमागे धावणे. जिथे पैशाचं केंद्र आहे तिकडं पळत सुटणे हे जागतिकीकरणाचं सगळ्यात सोपं स्वरूप आहे. जागतिकीकरण हे आजचं नाही आहे. 5000 वर्षापूर्वी सिंधू संस्कृतीत जागतिकीकरण झालेलंच आहे. तेव्हा तांदूळ बाहेर जातच होता. हे नवीन नाही आहे. पण आज पैशाला, बाजाराला अधिक मोल आलेलं आहे आणि या मूल्यव्यवस्थेतून देव सुटलेला नाही. या कादंबरीत पंत कुलकर्णी आहे, गंगाधर पंत कुलकर्णी. हा विस्थापित आहे. दुसऱ्या गावातून येतो, तिथे येतो, बसतो, महादेवाच्या मंदिराचा विस्तार करतो. पण करत असताना म्हणतो की महादेव आमचा नाही, आमचा राम आहे. महादेवाच्या मंदिरात राममूर्तीची स्थापना केलेली आहे. पण माझा बाजार कशाचा आहे? महादेवाचा आहे. मित्र, देव पण जातीचे असतात. देवानं पण जात आपण निर्माण केलेली आहे. मर्याई अंबाबाई कोणाची असते पहा. ही सगळी स्तरीकरणाची व्यवस्था कलेमध्ये आल्यानंतर आपल्याला वेगळ्या पद्धतीचे संस्कार यातून व्हायला लागतात आणि मग इथे जो बाजार सुरू होतो तो बाजार मूल्यव्यवस्थेचा असतो. महेंद्र कदमांनी आणखी एका सत्याला सरळ हात घातलेला आहे. ते सत्य बहुतेक सर्व कादंबरीकार बाजूला टाकतात. जात व्यवस्था. ही जात व्यवस्था हे जर सत्य असेल तर या जात व्यवस्थेला लेखकांनी का भिडू नये? लेखकाने निडरपणे भिडलं पाहिजे. कादंबरीमध्ये मनोज जावळे आहे. हा मनोज जावळे चांभार समाजातील आहे. त्याचा वडील बंधू हुशार आहे, पण दुसऱ्या एका जाधव नावाच्या मुलाला पेपर दाखवला नाही म्हणून पुढे त्याच्या जीवनाचीच गोची होते. हुशार मुलगा शाळा सोडून देतो, आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो. पुढे त्याचा धाकटा भाऊ बी सिव्हिल होतो आणि केवळ जातीयतेमुळे त्याला अनेक ठिकाणच्या नोकऱ्या सोडाव्या लागतात. बी सिव्हिलवाल्याला टमटम चालवावी लागते. हे जर जातव्यवस्थेचं सत्य असेल तर ते लेखकांनी स्वीकारून त्याला एक प्रकारचं ललितरम्य रूप दिलं पाहिजे का? पण इथे कदम ललितरम्यता देत नाहीत, त्यातून विचार करायला लावतात. हा जो गंगाधर पंत कुलकर्णी आहे त्याची मुलगी या दोन्हीशी लग्न करते, पण गंगाधर पंत कुलकर्णी ज्याला अखंड देवाचा सहवास लाभलेला आहे तो गंगाधर पंत आपल्या मुलीचं तोंड पाहणं सोडून देतो. का तर दिनू हा खालच्या जातीतला आहे. पण व्यवस्था विचित्र आहे, गुंतागुंत आहे, ज्याला व्यामिश्रता म्हणतो. गुंतागुंत आहे. भावनांची, नात्यांची नाळ कितीही तोडायची म्हटली तर तुटत नसते. जेव्हा शाळा काढली जाते, गंगाधर पंत शाळा काढतो इतरांच्या संगणमतीने, तेव्हा मुख्याध्यापक म्हणून आपल्या मुलीला कसं बसवता येईल हा एक विचार सूक्ष्म पद्धतीने करायला लागतो. या सगळ्या व्यवस्थेमध्ये भारतीय समाजव्यवस्थेचं रूप आपल्याला दिसायला लागतं. आणि मग म्हणून कदम जेव्हा कादंबरी लिहितात त्यावेळेला या कादंबऱ्यांमध्ये काही एक वेगळं सूत्र आपल्याला दिसायला लागतं. मगाशी आसारामजी म्हणाले की धूळ पावलं, आगळ आणि तणस ही कादंबरी तई आहे. कुटुंबव्यवस्था आगळ आहे, पण या कुटुंबव्यवस्थेतून बाहेर पडून तणससारखा एखादा भाग आपल्याला येतो जे फोलपट आहे. हे फोलपट आपल्याला दिसायला लागतं आणि हे फोलपट आधुनिक जीवनशैलीचं, आधुनिक विज्ञानवादी जगामध्ये ही जी वरपांगी भोगनिष्ठ जीवनशैली आहे, ही भोगनिष्ठ जीवनशैली घरादाराला कशा पद्धतीने
विलग करायला लागते याचं एक सुंदर दर्शन या कादंबरीमध्ये लेखकांनी फार जाणीवपूर्वक केलेलं आहे. महेंद्र कदम यांच्या कादंबरी खरोखरच चांगल्या आहेत. तणस ही मला भावलेली मागील 2 दशकातील नेमाड्यांना सोडून ही चांगली कादंबरी आहे. मी त्यांची भलामण करत नाही. या कादंबरीच्या विषयाची मी अजिबात चर्चा केली नाही लुमटे सर. या कादंबरीत येणारे जे गाभाभूत विषय आहेत, या गाभाभूत विषयांनाच मी स्पर्श केलेला आहे. माझ्या प्रकृतीप्रमाणे आणि तुम्ही दिलेल्या वेळाप्रमाणे अवघे 7 मिनटं जास्त घेऊन मी इथे थांबत आहे. धन्यवाद. महेंद्र कदम यांचे कादंबरी लेखन या परिसंवादाचे अध्यक्ष आदरणीय विजयजी चोरमारे सर, सर्व शोधनिबंध वाचक आणि चर्चक, तसेच उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आताच राजशेखर शिंदे सरांनी तणस या कादंबरीच्या अनुषंगाने आपली भूमिका मांडलेली आहे. खरं तर मगाशी आसाराम लोमटे सरांनी सुद्धा तो मुद्दा अधोरेखित केलेला होता की धूळ पावलं असेल किंवा आगळ असेल आणि त्यानंतरची ही आलेली जी तणस ही जी कादंबरी आहे ती या दोन्हीही कादंबऱ्यांना पुढं घेऊन जाणारी आणि एक आपलं वेगळेपण अधोरेखित करणारी ही कादंबरी आहे. ते वेगळेपण नेमकं कोणत्या अर्थानं आहे ते आत्ताच राजशेखर शिंदे सरांनी सांगितलेलंच आहे. यातले जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, विशेषतः या कादंबरीमध्ये आलेलं कृषी संस्कृतीचं जे चित्रण आहे, त्याबरोबरच जागतिकीकरणाची जी काही एक नवी परिभाषा अलीकडच्या कालखंडामध्ये मांडली जाते आहे, त्याचे जे काही परिणाम आहेत या अनुषंगाने सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो. आणि विशेषतः अर्थशास्त्रीय पद्धतीचं चिंतन सरांनी जे या तणसमध्ये मांडलेलं आहे या अनुषंगाने सुद्धा राजशेखर शिंदे सरांनी मुद्दे मांडलेलेच आहेत. मित्रांनो, एक महत्त्वाचा मुद्दा मला इथं फक्त या निमित्ताने चर्चेसाठी पुढं घेऊन जायचा आहे. तो म्हणजे की कादंबरी असेल, कथा असेल किंवा कविता असतील, ही जी काही ललित लेखनाची रूपं जी आहेत, ही रूपं ज्यावेळेस आपण अभ्यासतो आणि विशेषतः कादंबरीचं जो रूप ज्यावेळेस आपण अभ्यासतो त्यावेळेस आपल्याला असं दिसतं की ही आपल्याला एका चिंतनशीलतेच्या टप्प्यावरती घेऊन जात असते. आणि तणससारखी कादंबरी तर एक वैचारिक अशा पद्धतीचं भान आपल्याला करून देते आहे. हे वैचारिक स्वरूपाचं भान खूप महत्त्वाचं आहे. याचं कारण असं आहे की या कादंबरीचं ज्यावेळेस आपण वाचन करायला लागतो त्यावेळेस या कादंबरीमध्ये सरळ छापलेला भाग असा एक आहे आणि एक तिरकस स्वरूपाचा भाग या कादंबरीमध्ये छापलेला आहे. आणि मला विशेषतः ज्यावेळेस कादंबरी वाचत असताना हा तिरकस स्वरूपाचा जो भाग छापलेला आहे तो मी परत परत वाचत होतो. आणि हे परत परत वाचणं याच्यासाठी होतं की कादंबरीकार नेमकं आजच्या काळाचं, आजच्या परिस्थितीचं आणि आजच्या जगण्याचं नेमकं कोणतं भान अधोरेखित करत आहे, कोणती तात्विकता आपल्यासमोर मांडत आहे, हे त्या सगळ्या तिरकस अशा सगळ्या मांडणीमधून आपल्याला वाचायला मिळतं. आणि हे जे चिंतन आहे सरांनी मांडलेलं त्याला मानवशास्त्रीय अशा स्वरूपाचा आधार आहे, तत्त्वज्ञानाचा आधार आहे, अर्थशास्त्रीय सगळ्या चिंतनाचा आधार आहे. आणि म्हणून एक वैचारिक स्वरूपाचा अशा पद्धतीचा एक दस्तऐवजच आपल्याला या तणसच्या निमित्ताने आपल्याला वाचायला मिळतो. हे एक तणसचं मला वाटतं की एक वेगळेपण आहे. आणि सरांनीच आपल्या निर्मिती प्रक्रियेविषयी एकदा बोलत असताना महत्त्वाचा मुद्दा मांडलेला होता की आपल्याकडे कथा म्हटलं, कादंबरी म्हटलं की एक प्रकारची नायक केंद्रीय अशा पद्धतीची जी रचना असते ती आपल्याकडे मांडलेली आपल्याला पाहायला मिळते. परंतु तणस ही कादंबरी आपण जर वाचली तर अशी एकनायकी अशा स्वरूपाची ती कादंबरी अजिबात आपल्याला दिसत नाही. म्हणजे जरी दिनकर देसाई असतील किंवा मनोज जावळे असतील किंवा इतर पात्र त्याच्यामध्ये येत असली तरीसुद्धा कादंबरी मात्र केवळ एकावरती भाष्य करत नाही, तर ती सगळ्यांच्या जगण्याचा एकपट आपल्यासमोर मांडत असतानाच आजच्या काळावकाशामध्ये म्हणजे जागतिकीकरणोत्तर अशा स्वरूपाच्या अवकाशामध्ये ही माणसं कशी जगता आहेत, कशी संघर्ष करता आहेत, हे सुद्धा त्यांनी या निमित्ताने आपल्यासमोर मांडलेलं आहे. आणि मला वाटतं की कादंबरी वाचत असताना हा मुद्दा प्रभावीपणे अभिव्यक्त होणं मला वाटतं की खूप गरजेचं आहे. आताच शिंदे सरांनी एक मुद्दा मांडला, तो म्हणजे जातवास्तवाचा. दिनकर देसाई असेल किंवा मनोज जावळे असेल,
ही जी माणसं आहेत ती वेगवेगळ्या जात स्तरातून येत आहेत, तरीसुद्धा त्यांच्यामध्ये एक प्रकारचा आपलेपणा आहे, एकमेकाला समजून घेण्याची जी वृत्ती आहे ती मला वाटतं की खूप महत्त्वाची आहे. अलीकडच्या कालखंडामध्ये आपण पाहतो आहोत की जाती जातींमध्ये एक प्रकारचा दुजाभाव किंवा भेद आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि अलीकडच्या काळात तर त्याच्यावरती फार मोठ्या प्रमाणामध्ये कार्य व्हायला लागलेलं आहे. कारण जास्तीत जास्त जातीभेद कशा पद्धतीनं वाढला जाईल हे पाहिलं जातं आहे. अशा स्वरूपाचं एक चित्र आपल्या आजूबाजूला अधोरेखित होत असताना मला वाटतं की तनससारखी कादंबरी आपल्याला या जात वास्तवाकडे कसं एका सम्यक दृष्टिकोनातून पाहता येईल, जोडून घेण्याची जी प्रक्रिया आहे, म्हणजे तोडण्याच्या प्रक्रिया तर आपल्याकडे चालूच आहेच, पण हे जोडून घेण्याचं जे काही महत्त्वाचं तत्त्व आहे ते मला वाटतं की महेंद्र कदम सरांनी तनसच्या माध्यमातून आपल्यासमोर इथं अधोरेखित केलेलं आहे. ते मला वाटतं खूप महत्त्वाचं आहे. काही भाष्य या कादंबरीमधली जी आहेत ती मला 5 मिनिटाच्या अवकाशात फक्त मांडावीशी वाटतात. विशेषतः मगाशी शिंदे सरांनी मुद्दा मांडलेलाच आहे की या कादंबरीमध्ये स्त्रियांची जी पात्रं आलेली आहेत, ती स्त्रियांची जी पात्रं आहेत ती खरंच जगण्याचा जो संघर्ष आहे सगळाच, तो संघर्ष पुढं घेऊन जात आणि जीवनाशी 2 हात करत आलेली आहेत. विशेषतः त्यांनी या कादंबरीमध्ये ज्यावेळेस शेवंतांचं चित्रण येतं त्यावेळेस एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात आत्महत्या केलेल्या आहेत, पण शेतकऱ्याच्या पत्नीनं एकही आत्महत्या केलेली नाही, हे वास्तव आपण समजून घेतलं पाहिजे. आणि त्याच्या पाठीमागचं मानववंशशास्त्रीय अशा पद्धतीचं तत्त्व सरांनी त्याच्यामध्ये मांडलेलं आहे की स्त्री ही मूळतःच शक्ती आहे आणि मग जगण्याचे कोणतेही प्रश्न येवोत, कितीही संघर्षाचं टोक येवो, ती मोडून पडत नाही. तर ही जी काही एक स्त्रीकडे बघण्याची जी एक व्यापक अशा पद्धतीची भूमिका आहे आणि मला वाटतं की आपण मातृसत्ताक व्यवस्थेचे संबंध पाईक आहोत, हा सगळी व्यवस्था आपल्याला माहीत आहे, पण कादंबरीमध्ये म्हणजे तनस कादंबरीमध्ये या सगळ्या सामाजिक सांस्कृतिक अशा पद्धतीच्या जगण्याची सुद्धा संदर्भ इथं आलेले आपल्याला पाहायला मिळतात. एक मुद्दा फक्त अधोरेखित करतो आणि मग मी माझे 2 मिनिटात संपवतो. तो म्हणजे की विस्थापनाचा जो मुद्दा इथं येतो आहे त्याच्याकडे मला वाटतं की तनस कादंबरी आपल्याला डोळसपणे पाहायला शिकवते आहे. आज नोकरीच्या निमित्ताने वेगवेगळ्या कारणांच्या विस्थापन मोठ्या प्रमाणात होतं आहे. मला वाटतं की परवाच मुंबई विद्यापीठामध्ये विस्थापितांचे साहित्य अशा पद्धतीची एक चर्चा घेऊन त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात चिंतन केलेलं गेलेलं आहे. मला वाटतं की तनस या कादंबरीमधून आजच्या काळात जे विस्थापितांचे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत, त्यांच्या जगण्याचे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत, हे या कादंबरीमधून खूप प्रभावीपणे मांडलेले आहेत. मला ही कादंबरी वाचताना एक सातत्यानं वाटत होतं की दिनकर त्या टेकडीवरती जातो आहे आणि तिथं जाऊन बसतोय, चिंतन करतो आहे. हे जे काही एकटेपणा मानवी जीवनामध्ये आता वाढत चाललेला आहे आणि सगळ्यापासून तुटलेपणाची जी जाणीव आपल्यामध्ये निर्माण झालेली आहे ती मला वाटतं की या कादंबरी जर आपण वाचली तर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या आजूबाजूचा काळ, आपल्या आजूबाजूचे बदल समजून घेता येईल. आणि शेवटचा मुद्दा फक्त एक अधोरेखित करतो, तो म्हणजे या कादंबरीचा जो शेवट होतो तो शेवट फार महत्त्वाचा आहे. उर्मिला घराच्या शिड्या चालत खाली येते आणि दिनकर मात्र शिड्या चढत वरती चाललेला आहे. आणि मगाशी आसाराम लोंढे सरांनी मांडलेला मुद्दा तो फार महत्त्वाचा आहे की हा जो काही एक क्रॉस झालेला आहे जगण्यातला, जीवनातला, विचारातला, तत्वातला, हा जो काही भाग आहे तो भाग आपण जर काळजीपूर्वक समजून घ्यायचा असेल तर मला वाटतं की तनससारखी कादंबरी आपण निश्चितपणे वाचली पाहिजेत. मी केवळ भलावण म्हणून म्हणत नाही, सरांनी तर तो मुद्दा मांडलाच, पण मला वाटतं की धुळपावलं असतील किंवा सरांचे इतरचे संबंध लेखन असेल त्याच्यामध्ये ही तनससारखी कादंबरी निश्चितपणे आपल्याला एक वैचारिक भान प्रगल्भ करत जाणारी आहे आणि आपल्याला जीवनाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून घेऊन जाणारी ही कादंबरी आहे. तर या कादंबरीची चर्चा कथानकाच्या अनुषंगाने, पात्राच्या अनुषंगाने, भाषाशैलीच्या अनुषंगाने किंवा इतर अनुषंगाने खूप करता येईल. मला ही कादंबरी खऱ्या अर्थानं एक वैचारिक अशा स्वरूपाचं चिंतन त्याच्यामधून अभिव्यक्त झाल्याचं वाचायला मिळालेलं होतं. मला वाटतं की एवढी 2-3 निरीक्षणं मांडून मी इथं थांबतो. माझा वेळ संपलेलाच आहे. मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद.